नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप ऑफ अँथ्रोपोलॉजी विथ बिहेवियरल सायन्सेस या टॉपिकचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप ऑफ अँथ्रोपोलॉजी विथ मेडिकल सायन्सेस या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेडिकल सायन्सेस म्हणजे वैद्यक विज्ञान म्हणजे काय, तर वैद्यक विज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जातो त्याच्याबद्दल आपण इंट्रोडक्शन पाहून घेऊया. तर इंट्रोडक्शनमध्येच असं सांगता येईल की वैद्यक विज्ञान हे रोगांचा अभ्यास करतं. तर रोगांचा अभ्यास म्हणजे काय, तर रोगांचे निदान करणं, त्यांचे उपचार करणं, रोगांचं प्रतिबंध करणं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण वैद्यक विज्ञानामध्ये करतो. तर हे जे मानवी आरोग्य आहे, या मानवी आरोग्याचा जैविक दृष्टिकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही आपल्याला या मानवी आरोग्याविषयी समजून घेतलं पाहिजे. म्हणून शारीरिक मानवशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र या दोन मानवशास्त्राच्या ज्या शाखा आहेत त्या वैद्यक विज्ञानाशी जवळून जोडल्या आहेत. म्हणजे आपण माणसाच्या आरोग्याचा अभ्यास फक्त जैविक दृष्टिकोनातून करणं बरोबर नाही, तर त्याबरोबरच आपण माणसाच्या शरीराचा अभ्यास सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही केला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला अँथ्रोपोलॉजी म्हणजे आपलं मानववंशशास्त्र मदत करतं. तर त्या मानववंशशास्त्राच्या ज्या दोन शाखा आहेत, शारीरिक मानवशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र, या मग वैद्यक विज्ञानाशी जवळून जोडलेल्या आहेत. तसेच मानवशास्त्र आणि वैद्यक विज्ञान यांच्यामध्ये काही ठळक भेदही आहेत, ते आपण समोर पाहणार आहोत. याच्यानंतर आता या दोन्हीमध्ये असणारं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड याचा आपण अभ्यास करू. तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजेल की साहित्याचा आढावा घेतल्यास मानववंशशास्त्रज्ञांनी वैद्यक क्षेत्रात लक्षणीय भर घातली आहे. म्हणजे वैद्यक क्षेत्रासाठी मानववंशशास्त्रज्ञांनी पुरेशी मदत केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे 1942मध्ये वैद्यकीय इतिहासकार अँकर नेट यांनी मूलभूत वैद्यक म्हणजेच प्रिमिटिव्ह मेडिसिन या विषयावर त्यांनी वैज्ञानिक लेखमाले प्रकाशित केली. तर या लेखमालेमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, तर आधीचे माणसे गुहेमध्ये राहत असताना स्वतःची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल त्यांनी त्या लेखमालेमध्ये सांगितलं. तर या लेखांनी आपले जी स्वदेशी वैद्यक पद्धतींच्या संशोधनासाठी मानववंशशास्त्रज्ञांना उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे दिली. त्याच्यानंतर 1947मध्ये हेनरी मार्गरेट मीड व क्लेमेंट्स या मानववंशशास्त्रज्ञांनी मनोदैहिक वैद्यकातील मानवशास्त्राच्या भूमिकेचा अभ्यास केला. त्यांनी रोगांच्या 5 मूलभूत संकल्पनांचा, म्हणजे या 5 मूलभूत संकल्पनांनाच खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ सगळीकडेच या 5 गोष्टींनीच रोग होतात असं मानलं जायचं. तर त्या 5 संकल्पना कुठल्या, तर पहिली आहे जादूटोणा, दुसरी आहे वर्ज्य गोष्टी करणं म्हणजे ज्या गोष्टी नाही करायचे असं सांगितलं आहे त्या गोष्टी करणं, तिसरी आहे परकीय वस्तूंचे आघात, चौथी आहे आत्म्याचा प्रवेश आणि 5वी आहे आत्मगमन होणं म्हणजे मरणं. या 5 गोष्टींमुळे रोग होतात अशा संकल्पना त्यांनी सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर परत अँकर नेट यांचा युक्तिवाद होता की मूळ वैद्यक ही ना तर चुकांची अंधश्रद्धेची गुंठळ नॉर केवळ मंत्र प्रार्थना किंवा रक्तमोक्षण यांचा यादी आधारित विषय होता, तर तो खरा महत्त्वाचा मुद्दा यातील हा होता की एखाद्या जमातीच्या किंवा समाजाच्या जीवनात वैद्यकाला दिलेले स्थान. म्हणजे या मुद्द्याचा अर्थ असा आहे की जे मूळ वैद्यक आहे म्हणजे प्रिमिटिव्ह मेडिसिन आहे त्याच्यामध्ये फक्त चिकित्सा जी मंत्राद्वारे प्रार्थना करून रक्तमोक्षण यावर आधारित नाही, तर त्या चिकित्सेचा एखाद्या जमातीवर समाजावर काय परिणाम होतो, त्यांनी त्या प्रिमिटिव्ह मेडिसिनला त्यांच्या समाजात काय स्थान दिलेलं आहे याचा अभ्यास. त्याच्यानंतर आता आपण दोघांची तुलना म्हणजे अँथ्रोपोलॉजीची आणि मेडिकल सायन्सची तुलना करायची. म्हणजे ते दोघं एकमेकांविषयी काय बोलतात, एकमेकांना कशी मदत करतात. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे फिजिकल अँथ्रोपोलॉजी आणि मेडिकल सायन्स या दोघांचा अभ्यास करणं. तर फिजिकल अँथ्रोपोलॉजी म्हणजे शारीरिक मानवशास्त्र आणि वैद्यक विज्ञान यांच्यामध्ये या दोन्हींमध्ये प्रमुख घटक 2 होते. तर ते 2 घटक कुठले, तर एक रक्तसमूह म्हणजे ब्लड ग्रुप टायपिंग आणि दुसरा ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन. मानवी विविधतेच्या अभ्यासात मानवशास्त्र रक्तसमूह आणि HLA ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन सिस्टीम यांचा अभ्यास करतं, जे दोन्ही वैद्यकशास्त्राचे प्रमुख घटक आहेत. त्याच्यानंतर शारीरिक मानवशास्त्राची एक शाखा आहे डर्मॅटो
ग्लिफिस ती आपल्याला न्यायवैद्यकास उपयुक्त ठरली, म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिनसाठी, म्हणजे मानवशास्त्राचा वैद्यक विज्ञानाला कसा फायदा झाला हे या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे तुलनात्मक शारीररचना, मानवाचं मापन, अँथ्रोपोमेट्री या दोन्ही गोष्टींचा अभ्यास मानवशास्त्रामध्ये केला जातो आणि याचा फायदा आपल्याला वैद्यकशास्त्रामध्ये कृत्रिम अवयवांच्या रचनेस मदत करतो. त्याच्यानंतर अनेक देशांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या जे शारीररचना विभाग आहे त्याच्यामध्ये तर मानवशास्त्रज्ञ ठेवणं बंधनकारक सांगितलेलं आहे. म्हणजे मानवशास्त्र आणि वैद्यक विज्ञानाचा आपल्याला याच्यामध्ये किती एकमेकांचा जवळून संबंध आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर शारीरिक मानवशास्त्राची एक शाखा आहे गॅरंटॉलॉजी, म्हणजे वृद्धाभ्यास. ही मानवशास्त्राची शाखा आहे, पण ते वैद्यक विज्ञानास कशी मदत करते तर ते जे वृद्धत्वातील वाढ विकासचे जे नमुने तपासून ज्येष्ठांना समस्या हाताळण्यास मदत करतं. म्हणजे वैद्यक विज्ञानास याच्यामुळं मदत होते. त्याच्यानंतर शारीरिक मानवशास्त्रज्ञांनी आजारांच्या आनुवंशिक कारणांचा शोध लावून वैद्यकशास्त्राला फायदेशीर ठरवलं. त्याच्यानंतर मानवशास्त्र आणि वैद्यकशास्त्र दोन्ही मानव आरोग्याच्या संरक्षण, संवर्धन व उपचारासाठी आनुवंशिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञानाचा अवलंब करतात. तर अशा प्रकारे आपण फिजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि मेडिकल सायन्स यांच्यामधला संबंध बघितला. तर याच्यानंतर आपण सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आणि मेडिकल सायन्स याच्यामधला संबंध बघणार आहोत. म्हणजे वैद्यकीय विज्ञानाचा समाजाशी कसा संबंध असतो आपल्या, हा घटक आपल्याला सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी समजावून सांगतं. तर रोग आणि आरोग्य या संकल्पना सांस्कृतिक घडामोडींनी ठरवलेल्या असतात. म्हणजे याचा अर्थ काय तर एखाद्या ठिकाणी ज्या गोष्टीला आपण रोग झाला असं म्हणतो तर त्या ठिकाणी ती गोष्ट ती रोग नसते. म्हणजे रोगाची आणि आरोग्याची डेफिनेशन प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. तर त्याचं उदाहरण काय देतं तर भारतातील काही आदिवासी जमाती आहेत, ते लोक जोपर्यंत अंथरुणाला खेळावं लागत नाही तोपर्यंत ते स्वतःला आजारी मानत नाही. तर जे आपण सामान्य लोक आहोत, शहरी भागातील लोक आहोत, ते आपल्याला स्वतःला सर्दी जरी झाली तरी आपण स्वतःला आजारी समजतो. पण हे जे आदिवासी लोक आहेत ते अंथरुणाला खेळत नाहीत तोपर्यंत स्वतःला आजारी मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इथे जर एखादा पेशंट आला डॉक्टरकडे तर डॉक्टरला लगेचच तुरंत ट्रीटमेंट करण्याची गरज भासते, कारण त्यांच्यामध्ये रोग म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलचा रोग असतो. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणची निदान पद्धती पण वेगळी असते. म्हणजे ती निदान पद्धती सांस्कृतिक यंत्रणेवर आधारलेली असते, स्थानिक यंत्रणेवर आधारलेली असते. त्याचं एक्झाम्पल द्यायचं तर बंगालमध्ये जेव्हा साप एखाद्या व्यक्तीला दंश करतो तेव्हा हिरवी मिरची त्यानं चाखली आणि जर ती त्याला कडू लागली तर तो दंश विषारी समजला जातो. नाहीतर ते ट्रीटमेंटसुद्धा घ्यायला जात नाहीत बंगालमधील लोक. त्याच्यानंतर प्रत्येक समाजाकडं रोगाच्या उपचारासाठी पानं, साल यांचं ज्ञान तर असतंच. म्हणजेच तुळशीची पानं, मध याचा साध्या सर्दीवर उपयोग होतो हे तर आपल्याला पण माहिती आहे. त्याच्यानंतर इथनोबॉटनी और प्रिमिटिव्ह फार्माकोपिया म्हणजे साध्या समाजात वनस्पतींना औषध म्हणून आपण वापरतो. तसं एक्झाम्पल निलगिरी टेकड्यांमधील एक कानू जमात आहे, ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वनौषधी वापरते. हे ज्ञान आता बहुराष्ट्रीय औषध संशोधन संस्थांपर्यंत पोहोचलं आहे. काही रोग अतिंद्रिय कारणांनी झाल्याचं मानलं जातं. पुजारी, जादूगार रुग्णाला पवित्र तळ्यात डुबकी घ्यायला सांगतात, तीर्थक्षेत्री जाणे सुचवतात. अशा तऱ्हेनं आपण सामाजिक सांस्कृतिक म्हणजे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आणि मेडिकल सायन्स यांच्यामध्ये संबंध काय बघितला. म्हणजेच प्रत्येक समाजात रोगाला आणि आरोग्याला कसं डिफाईन केलं जातं, प्रत्येक ठिकाणी निदान कसं वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, परत आपल्या आसपासच्या ज्या वनस्पती आहेत त्या कशा आपण औषध म्हणून वापरतो, परत एखादा रोग साधारण कारणांशिवाय अतिंद्रिय कारणांनी मांडला जातो, त्यामुळं पुजारी वगैरे यांची चिकित्सा आपण घेतो. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सामाजिक प्रभाव वैद्यकीय विज्ञानावर पडलेला दिसतो. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस वेगवेगळ्या समाजात कसं केलं जातं तर साध्या समाजात आपण अन्न आणि आहारविषयक जे वर्तन नियम आहेत स्वच्छतेसाठी पाळले जातात व वैद्यकीय पुरावे हे बौद्ध त्यांना पाठिंबा देतात. म्हणजे एक्झाम्पल मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानामधील जी साहलिया जमात आहे ती काही औषधी वनस्पती गर्भनिरोधक म्हणून वापरते. याच्यानंतर पुढचा मुद्दा मानवशास्त्र आणि वैद्यक विज्ञानाच्यामधले की डिफरन्सेस काय आहेत तर मानवशास्त्र हे वैद्यक विज्ञानापेक्षा जास्त सर्वांगीण अभ्यास करतं. मानवशास्त्र पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही वैद्यक पद्धतींवर लक्ष ठेवून
स्वदेशी औषधांवर भर देत समाज, संस्कृती, अर्थव्यवहार, धार्मिक घटकांचा सर्वांगीण अभ्यास करतं. तर वैद्यक विज्ञान मुख्यत्वे आधुनिक वैद्यक पद्धतीवर भर देतं, रोगांचे अणुपणाने विश्लेषण करतं व लोकवैद्यकापेक्षा वैज्ञानिक औषधांवर अधिक भर देतं. म्हणजे या दोघांमधला प्रमुख डिफरन्स काय आहे, तर मानवशास्त्र जास्त सर्वांगीण अभ्यास करतं, तर वैद्यक विज्ञान प्रामुख्याने वैज्ञानिक औषधांवर जास्त भर देतं. तर याचं कन्क्लुजन काय, तर रोगाचा अर्थ, आजाराची सामाजिक भूमिका व लोक आजारावर कशी मात करतात, यात सांस्कृतिक शक्तींची मोठी भूमिका नाकारणं शक्य नाही. वैद्यकीय विज्ञान व मानवशास्त्र स्वतंत्र शास्त्रे असली तरी मानवी आरोग्याविषयीचे समग्र आकलन वाढवण्यासाठी दोन्ही एकमेकांपासून ज्ञानाचा आधार घेतात. म्हणून मानवी आरोग्य केवळ जीवशास्त्रीय नसून सांस्कृतिक घडामोडींचेही फळ आहे. म्हणजे वैद्यक विज्ञान आणि मानववंशशास्त्र हे एकमेकांशी खूप साऱ्या पद्धतीने जोडले आहेत. त्याच्यामधल्या दोन प्रमुख शाखा आपण कुठल्या पाहिल्या, तर शारीरिक मानववंशशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र, या दोन्हीचा प्रभाव वैद्यक विज्ञानावर होतो. अशा प्रकारे मानववंशशास्त्र आणि वैद्यक विज्ञानामधला आपण संबंध पाहिला. आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप विथ अर्थ सायन्सेस म्हणजे मानवशास्त्राचा अर्थ सायन्सेसशी असलेला संबंध आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा, ज्यामुळे नक्कीच तुम्हाला आणि मलाही याचा फायदा होईल. थँक्यू.